श्री स्वामी समर्थ. नमस्कार. मी नंदिनी माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आज वार आहे रविवार, दिनांक आहे 1 डिसेंबर आणि आज आलेली आहे कार्तिक अमावस्या. तर पहा, प्रत्येक महिन्यामध्ये अमावस्या तिथी ही येत असते, परंतु प्रत्येक अमावस्येचं महत्त्व हे वेगवेगळं असतं. तर ही जी अमावस्या आहे तर ती कार्तिक अमावस्या आहे. त्यामुळे या अमावस्येचं महत्त्व हे खूप अधिक पटीने सांगितलं गेलेलं आहे. ही अमावस्या अधिक शुभ आणि महत्त्वाची मानली जाते. तर पहा, ही जी अमावस्या लागलेली आहे तर ती शनिवारी सकाळी 10:29 सुरू झालेली आहे आणि आज म्हणजे रविवारी ती 11:51 समाप्त होणार आहे. परंतु उदय तिथीनुसार ही अमावस्या तिथी जी आहे तर ती आज रविवारी साजरी करण्यात येणार आहे. त्यामुळे आपल्याला जे काही सेवा उपाय करायचे आहेत तर ते दोनही दिवशी करता येणार आहेत. म्हणजे तुम्ही शनिवारी देखील केलेली असेल तरी चालेल किंवा आज करणार असाल तरी चालेल. ज्यांनी शनिवारी केली नाही त्यांनी आज केली तरी चालेल. तर पहा, आजचा दिवससुद्धा अतिशय महत्त्वाचा आहे. त्यामुळे आपल्याला हा जो उपाय आहे तर तो आज संध्याकाळी करायचा आहे. तर पहा, कार्तिक अमावस्या जी आहे तर ती माता लक्ष्मीला समर्पित आहे आणि कार्तिक अमावस्या असल्यामुळं ती भगवान विष्णूंना देखील समर्पित आहे. त्यामुळे या दिवशी भगवान विष्णू, माता लक्ष्मी यांची आपल्याला विधिवत पूजा करायची आहे. त्याचबरोबर कार्तिक अमावस्या जी आहे तर ती पितरांना देखील समर्पित आहे. या दिवशी पितरांची सुद्धा आपल्याला सेवा, पूजा, उपासना करायची आहे. या दिवशी असं म्हटलं जातं की पृथ्वी तलावरती मृत्यू लोकातून आपले पूर्वज येतात आणि आपल्याला कृपा आशीर्वाद देऊन ते निघून जातात. पितरांसाठी आपल्याला दर्पण करायचं आहे, दान करायचं आहे. त्याचबरोबर पिंडदान देखील या दिवशी करायचं आहे. यामुळे आपले पित्र आपल्यावरती प्रसन्न होतात आणि आपल्याला कृपा आशीर्वाद देत असतात. आणि पहा, या दिवशी आपल्याला काही प्रभावी उपाय देखील करायचे आहेत. तर वास्तुशास्त्रामध्ये सांगितल्याप्रमाणे आज संध्याकाळी आपल्याला जो काही मी उपाय सांगणार आहे तर तो करायचा आहे. तर संध्याकाळी घरातून ही एक वस्तू आपल्याला घराच्या बाहेर फेकायची आहे. ही एक वस्तू जर तुम्ही संध्याकाळी घराच्या बाहेर फेकली तर तुमच्या घरामध्ये जे काही इडापिडा आहे, वास्तुदोष असेल, पितृदोष असेल, नजरबाधा असेल, यासारखे दोष जे आहेत तर ते दूर होऊन जातील आणि 7 पिढ्यांचं दारिद्र्य देखील नष्ट होईल. तर असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय कसा करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे तुम्ही कुठे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. म्हणजे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचबरोबर कमेंट्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हे लिहायला देखील विसरू नका. व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्ण वाटला तर आपल्या मित्रपरिवारांसोबत शेअर देखील करा. तर पहा, हा जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर तो तुम्हाला आज संध्याकाळी करायचा आहे. संध्याकाळी कधी करायचा आहे तर संध्याकाळी 6 नंतर तुम्ही रात्री 12 वाजेपर्यंत हा उपाय कधीही करू शकता. पहा, ह्या कार्तिक अमावस्येच्या दिवशी हा उपाय करण्याला खूप महत्त्व दिलं जातं. त्यामुळे आज संध्याकाळी हा उपाय करायला अजिबात विसरू नका. जर तुमच्या घराला नकारात्मकता, वाईट शक्ती, इडापिडा किंवा पितृदोष लागलेला असेल, काही नजरबाधा लागलेली असेल, कर्णीबाधा लागलेली असेल तर ती संपूर्णपणे नष्ट होईल. शत्रुबाधा देखील नष्ट होऊन जाईल आणि तुमच्या घराची, मुलांची, पतीची खूप सारी प्रगती होईल. हा जर आपल्याला काही दोष लागलेले असतील तर आपल्या घरामध्ये कधीही कोणत्याही गोष्टी चांगल्या होत नाही. म्हणजेच आपण कोणतंही महत्त्वाचं काम करायला गेलो की ते पूर्ण होत नाही किंवा आपण जे काही कष्ट मेहनत करतो त्यामध्ये आपल्याला योग्य ते मोबदला प्राप्त होत नाही. तर अशा काही समस्या आपल्याला नक्की जाणवतात. त्याचबरोबर आपल्या घरामध्ये पैसा येतो, पैसा टिकत नाही, पैसा कोणत्या ना कोणत्या मार्गाने घरातून बाहेर निघून जातो. आपल्या घरामध्ये सतत आजारपण येत असतं. एक व्यक्ती आजारी पडली की लगेच दुसरी व्यक्ती आजारी पडते आणि सर्व पैसा त्या आजारपणातच निघून जातो. तर अशा बी समस्या आपल्याला जाणवत असतात. त्याचबरोबर आपल्या घरामध्ये अचानकच भांडणतंडा व्हायला सुरुवात होतं, काही क्लेश, कलह होणं, मतभेद निर्माण होणं, तर यासारख्या गोष्टी ह्या घडायला सुरुवात होत असते. आणि पहा, आपली मुलं जी असतात तर ती खूप हट्टीपणा करतात, सांगितलेलं ऐकत नाही. तर अशा बऱ्याचशा समस्या आपल्याला नक्की जाणवायला लागतात आणि त्या असे काही दोष जर घरात असतील तर ह्या समस्या आपल्याला नक्की येतात. पितृदोष जर घरामध्ये असेल तर घरामध्ये जी लग्न झालेली व्यक्ती आहे तर त्यांना संतान प्राप्ती होत नाही किंवा संतान प्राप्त झालं तर ते मतिमंद किंवा विकलांग असं पैदा होतं. त्याचबरोबर
आपल्या घरामध्ये खूप मोठी मुलं आहेत, लग्नाचे वयाचे आहेत, पण त्यांचं लग्न जमत नाही, तर असे काही दोष जर पितृदोष लागलेला असेल तर ते दोषसुद्धा आपल्याला जाणवायला सुरुवात होते आणि यामुळे आपल्या घराची प्रगती होण्यापासून थांबते. तर त्यामुळेच पहा, आपल्याला अशा या समस्यांना जर सामोरे जावे लागत असेल तर तुम्हाला हा एक उपाय आज संध्याकाळी करायचा आहे. तर आपल्याला उपाय करण्यासाठी लागणार आहे, तर तुम्हाला घ्यायचं आहेत काळे तीळ. तर हे फक्त तुम्हाला काळे तीळ घ्यायचे आहेत आणि हे काळे तीळ उजव्या हातामध्ये पूर्ण मूठ भरून तुम्हाला घ्यायचे आहेत. तुमच्या हाताची मूठ जे आहे ते तुम्हाला घट्ट करायचे आहे आणि उजव्या हातामध्ये घ्यायचे आहेत. आणि आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीवरून, म्हणजे अगदी लहानातील लहान मुलं असतील, मोठे मुलं असतील, मोठे व्यक्ती असतील, कर्ते पुरुष असतील, आजारी व्यक्ती असतील किंवा मग तुमचे वृद्ध घरामध्ये असतील, तर त्यांच्या सर्वांवरून तुम्हाला हे जे काळे तीळ आहेत तर ते डोक्यापासून तर खाली पायापर्यंत त्यांना पूर्व पश्चिम बसवायचं आहे आणि हे काळे तीळ जे आहेत तर ते 7 वेळा उतरवायचे आहेत. तर अगदी स्वतःवरून देखील तुम्हाला हे काळे तीळ जे आहेत तर ते 7 वेळा उतरवून घ्यायचे आहेत. तर पहा, तुम्हाला उतरवायचे कसे आहेत, तर तुम्ही जसं घड्याळाचा काटा फिरतो त्या पद्धतीने गोलाकार पद्धतीने तुम्हाला सर्वांवरून हे उतरवायचे आहेत आणि त्यानंतर घरामध्ये संपूर्ण भिंतींना टच करायचे आहेत आणि त्यानंतर मुख्य दरवाजा जो आहे तुमचा घराचा, मुख्य दरवाजावरून सुद्धा तुम्हाला हे तीळ जे आहेत तर ते उतरवायचे आहेत आणि डायरेक्ट घराच्या बाहेर जायचं आहे. घराच्या बाहेर गेल्यानंतर तुमच्या घराची जी दक्षिण दिशा आहे तर त्या ठिकाणी तुम्हाला हे तीळ जे आहेत तर ते फेकून द्यायचे आहेत. आता तुमच्या घराच्या दक्षिण दिशेला जर एखाद्याचं घर असेल किंवा मग कुणी राहत असेल किंवा कुणाचे कपडे वगैरे असतील, तर कुणाचं अंगण असेल, तर तुम्हाला तिकडे फेकायचं नाही. ज्या ठिकाणी मोकळी जागा असेल तर अशा ठिकाणी तुम्हाला फेकायचं आहे, जेणेकरून तिथे कुणी जाणार नाही, कुणाचा पाय लागणार नाही, आपल्यामुळं कुणाला त्रास होणार नाही याची काळजी आपल्याला घ्यायची आहे. तर हे तीळ तुम्ही फेकून दिल्यानंतर तुम्हाला त्या तिळाकडे परत पाहायचं नाही, म्हणजे मागे वळून तुम्हाला पाहायचं नाही. डायरेक्ट सरळ तोंड करून घरी यायचं आहे. येताना कुणाशीही बोलायचं नाही किंवा कुणी आवाज दिला तरीसुद्धा तुम्हाला मागे वळून पाहायचं नाही. घरामध्ये हातपाय धुवायचे आहेत आणि घरामध्ये प्रवेश करायचा आहे. अशा पद्धतीने तुम्हाला हा उपाय एक करायचा आहे. पहा, हा उपाय ज्या घरामध्ये आज संध्याकाळी केला जाईल त्या घराची भरभरून प्रगती व्हायला सुरुवात होईल. ज्या काही अडीअडचणी, दोष असतील, संकट असतील, नजरबाधा असेल, इडापिडा असेल, वास्तुदोष असेल, पितृदोष असेल, यासारखे संपूर्ण दोष हे नक्कीच दूर होतील आणि घराची, मुलांची, पतीची भरभरून प्रगती होईल. त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये सतत, तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला सतत अडीअडचणी, संकट आणि समस्या येत असतील, तुमच्या कोणत्याही गोष्टी ह्या व्यवस्थित होत नाही आहे, म्हणजे कोणतीही गोष्ट तुमची मनासारखी होत नाही आहे, तर तुम्ही समस्येमध्ये आहेत, सतत तुम्हाला काही ना काही अडीअडचणी आहेत, तर मग तुम्हाला काय करायचं आहे, आज हनुमानाच्या मंदिरामध्ये जायचं आहे. मुठभर उडीद जे आहेत, जे काळे उडीद असतात, तर ते तुम्हाला हनुमानांना अर्पण करायचे आहेत आणि मंदिरामध्ये बसूनच तुम्हाला हनुमान चालिसेचं पठण हे करायचं आहे. जर तुम्ही असं केलं तर तुमच्या जीवनामध्ये जे काही अडीअडचणी आहेत, अडथळे आहेत, ते संपूर्णपणे नष्ट होतील. तुमचा शत्रू जो असेल तर तो सुद्धा संपूर्णपणे नष्ट होऊन जाईल. कारण हनुमान हे संकटमोचक म्हणून ओळखले जातात आणि हनुमानांची अमावस्येच्या दिवशी पूजा करण्याला विशेष महत्त्व दिलं जातं. या दिवशी जी बी व्यक्ती हनुमानांना काळे उडीद अर्पण करते त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये कोणत्याही प्रकारचे संकट, विघ्न, अडचणी ह्या येत नाही. त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये सुख, शांती निर्माण होते आणि ती व्यक्ती कोणत्याही प्रकारची समस्या त्या व्यक्तीवरती येत नाही. तर पहा, या दिवशी असा हा उपाय केल्याने राहू, केतू, शनी हे देखील आपल्यावरती प्रसन्न होतात. तसेच कार्तिक अमावस्या जी आहे तर ती स्नान आणि दान या 2 गोष्टींसाठी खूप महत्त्वाची मानली जाते. पहा, तुम्ही या दिवशी काळे तीळ दान करू शकता किंवा मग कपडे दान करू शकता किंवा चप्पल दान करू शकता. तर तुम्हाला नवीन वस्तूंचं दान करणं शक्य नसेल तर तुमच्या घरामध्ये जे वस्तू आहेत तर त्या वस्तू चांगल्या आहेत आणि खराब झालेल्या नाहीत किंवा तुम्हाला त्याचा वापर होत नाही, तर मग अशा वस्तू देखील तुम्ही दान ह्या करू शकता. तर तुम्ही या दिवशी एक जरी वस्तू दान केली तर त्याचं पुण्य हे तुम्हाला कितीतरी पटीने मिळू शकतं. त्यामुळे गरजू व्यक्तींना दान करायचं आहे. तर चला, इथेच थांबवते. माझा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशाच छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.